मित्रांनो, घर किती मोठे असो वा छोटे, घरातील मंदिर म्हणजेच देवघर हा संपूर्ण घराचा ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल की नकारात्मकता हे बऱ्याच अंशी देवघराच्या स्थानावर अवलंबून असतं. नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे मागच्या 12 वर्षापासून वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करत असताना अगणित वास्तू व्हिजिट केलेली आहे. आणि या व्हिजिटच्या माध्यमातून मागच्या 12 वर्षात हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या वेळेमध्ये मदत करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झालेले आहे. आणि यासाठीच मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. देवघर ठेवताना आपण नकळत अशा काही चुका करतो ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवघराची योग्य दिशा, मूर्तीची रचना आणि कोणत्या 5 चुकांमुळे वास्तुदोष निर्माण होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी देवघराशी संबंधित एक अत्यंत महत्वाची वास्तू टिप सांगणार आहे. सुरुवात करूया योग्य दिशेने. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवघर स्थापित करण्यासाठी ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि सर्वोत्तम मानला जातो. ईशान्य दिशा ही देवाची आणि सात्विक ऊर्जेची दिशा आहे. इथे देवघर असल्याने घरात नेहमी सकारात्मकता राहते. पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे, यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते आणि मानसिक शांती मिळते. देवघर नेहमी जमिनीपासून थोडे उंच असावे, जेणेकरून पूजा करताना देवाचे स्थान आपल्या छातीच्या किंवा डोळ्याच्या रेषेत येईल. आता वळूया सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे. देवघर स्थापित करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. शौचालयाची भिंत आणि देवघराची भिंत एकच असू नये. तसेच बाथरूमच्या वर किंवा खाली देवघर ठेवणे गंभीर वास्तुदोष मानले जाते. शक्यतो बेडरूममध्ये देवघर ठेवणे टाळावे. जर जागेच्या अभावामुळे बेडरूममध्ये देवघर ठेवावे लागलेच तर रात्रीच्या वेळेस किंवा पूजेनंतर देवघराला पडदा लावा. देवघरात कधीही तुटलेली, खंडित झालेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. तसेच एका देवाची 2 किंवा अधिक छायाचित्रे किंवा मूर्ती ठेवणे टाळावे. अनेक जण आदरयुक्त भावनेने पितरांचे फोटो देवघरात देवासोबत ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार पितरांचे स्थान वेगळे आहे. त्यांना देवघरात देवासोबत ठेवू नये. दक्षिण दिशेला देवघर ठेवणे किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून पूजा करणे पूर्णपणे टाळावे. कारण आजकाल फ्लॅट सिस्टम मध्ये प्रत्येकाला ईशान्य कोपऱ्यात जागा मिळेलच असं नाही. अशा वेळी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. जर ईशान्य कोपरा उपलब्ध नसेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला सुद्धा देवघर ठेवू शकता. मुख्य उद्देश हा आहे की पूजा करताना तुमचं तोंड पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे व्हावं आणि मन प्रसन्न राहिलं पाहिजे. त्याचबरोबर देवघर नेहमी स्वच्छ, प्रकाशित आणि सुवासिक राहिलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये देवघर सध्या कोणत्या दिशेला आहे? तुम्हाला देवघराशी संबंधित काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करून नक्की विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच शास्त्र शुद्ध वास्तू टिप्ससाठी आपल्या चॅनलला म्हणजेच वास्तू सायन्स ग्लोबलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु.